नेटवर्क कसं बनावं त्याच्यामध्ये नेक्स्ट 6 टेप्स आहेत. 6 टेप्समध्ये तुम्ही इथून मागे पाहिल्या असतील, इथून मागे ऐकल्या असतील, पण थोडासा बदल करतोय आपण 6 स्टेपमध्ये, 6 बेसिक्समध्ये. याच्यामध्ये पहिली स्टेप हे गेट स्टार्ट. म्हणजे नवीन माणसाचा व्हाय क्लिअर करा, त्याचा गोल सेट करा आणि त्याला सनेजचं पोटेन्शियल दाखवा आणि त्याच्या सोबत सुरू करा कामाला. आणि दुसरी स्टेप हे यूज द प्रोडक्ट अँड शेअर द प्रोडक्ट असं म्हणायचो आपण, इथं शेअर द काढून टाकलंय. ज्याला प्रोडक्ट शेअर प्रोडक्ट नाही करायचं, वी विल शेअर द बिझनेस प्लॅन. लिसन टू मी. वी विल शेअर द बिझनेस प्लॅन. वी विल शेअर द बिझनेस प्लॅन, नॉट अ प्रोडक्ट. अंडरस्टँड? ज्यांना येस सर सर. नेटवर्किंग करायचे याच्यामधले 15-20% लोक आहेत प्रोडक्ट शेअर करतील, आणि डिस्ट्रीब्युटर लोक जरी जॉईन झाले, जरी त्यांच्या घरात प्रोडक्ट वापरायचे, त्यांच्या नातेवाईकाला द्यायचे, ते प्रोडक्ट देणार ठरले. काय वाटतं तुम्हाला? हा हा खरंय शिकवणीचा सर. पार्ट नाहीये. जर माझं दुकान टाकलं तर लोक प्रोडक्ट विकणारच ठरले. राईट और रॉंग? पण येस. आपण सांगितलं की प्रोडक्ट विकूनच पैसे भेटतात, चला मग ते कॉम्प्लिकेशन आहे. समजतंय का? येस येस सर. किती लोक ऍग्री करतात की सनेज मधून येणारे पैसे सर मोठे असतात, कॅश येस. प्रॉफिट मधले पैसे मोठे नसतात. किरकोळ विक्री येते. बरोबर. बरोबर आहे? किरकोळ येस. विक्री का? पण त्याच्यावर मोठे पैसे भेटणार नाही, त्याच्यावर नेटवर्क बिल्ड होणार नाही. किरकोळ विक्रीमध्ये तुमचं घर चालन, तुम्हाला कस्टमर भेटतील, तुम्हाला नवीन डिस्ट्रीब्युटर भेटेल, पण डिस्ट्रीब्युटर सोबत काम केलं तरच मोठा बिझनेस होणार आहे. नेक्स्ट पार्ट आहे मेक अ लिस्ट. नेक्स्ट पार्ट आहे कॉल अँड इन्व्हाइट. नेक्स्ट पार्ट आहे शो द प्लॅन. नेक्स्ट पार्ट आहे फॉलोअप. आता मी पहिल्या पॉईंट पासून तुम्हाला टॉक करतो की नेटवर्क कसं बिल्ड केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, इथं माझ्यासोबत नामदेव भोसले सर दिसतात. मी नामदेव भोसले सर माझ्यासोबत जॉईन झाले. मी नामदेव भोसले सोबत चर्चा करेन, सर तुमच्या जीवनात तुमच्या ड्रीम काय आहेत, तुमच्या नीड्स काय आहेत, तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय मिळवायचे येणाऱ्या काळात, लाईफ लॉंग तुमची अचिव्हमेंट काय पाहिजे. तर भोसले सर मला नाही सांगणार, तर आपणच येस. सांगतो की जनरल माणसाचे नीड हे असतात सर: गाडी, घर, पैसा, पाणी. माणूस बघून ज्याचं घर गाडी झालंय त्याला आणखीन मोठ्या लेवलची त्यालाच विचारा काय पाहिजे, नाही तर काही सोशल वर्क दाखवा, समाज येस वर्क सर. दाखवा. जर एखाद्याचं बेसिक आहे, ज्याचं घर ईएमआय चालू आहे, कारच ईएम चालू आहे, त्याला त्या अँगलने दाखवा की हे कसं लवकर नील होऊ शकतं. आणि ज्या माणसाकडे स्वप्नच नाहीये त्याचे स्वप्न जागे करा. सर बेसिक स्वप्न असतात: घर पाहिजे असतं, गाडी पाहिजे असतं, मुलाचं शिक्षण, मुलाचं लग्न, त्यानंतर गोल्ड पाहिजे असतं, फॉरेन टू राहायचं असतं, त्यानंतर आई वडिलांच्या आरोग्यासाठी पैसा लागतो. या सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन केलं तर ती अमाऊंट 1 करोड, 2 करोड, 5 करोड येऊ शकते. बरोबर आहे? हो. येस सर. बरोबर. ही गोल सेट फार गरजेचं आहे. पेट्रोलच नाही टाकलं तर गाडी चालू नाही होणार. ज्या पण नाही. डिस्ट्रीब्युटर लोकांसोबत तुम्ही जर गोल सेट करताय तर लोक फार मोठ्या लेवलला रिस्पॉन्ड करतील. आता भोसले सराचं मी विचारलं की भोसले सरला कळलं, भोसले सरला लागले की 1.5-2 करोड रुपये पाहिजे. मी भोसले सरला जे करतात, जॉब असन किंवा त्यांच्या बिझनेसमध्ये असन, याच्यामध्ये होऊ शकतं का हे मी नाही. डिस्कशन करणार. मग बरोबर. भोसले सरच मला म्हणणार नाही होत सर. हो बरोबर. तीच गोष्ट आपण आरटीपी मध्ये क्लिअर करतो लोकांची. माहिती आहे, माझा पहिला 4 तासाचा सेशन हाच असतो. येस सर. बरोबर. आता प्रत्येक वेळेस आरटीपी होणार आहे का तुमच्या जॉईन लोकांना? नाही होणार. तर तुम्ही 45 मिनिटं, 1 तास जसं क्लोजिंग करतात, प्लॅन देतात, तसं आफ्टर परचेस प्रोसेस मध्ये खरे 2-2, 5-5, 10-10 लाख पीव्ही आहेत. पण बऱ्याच वेळा प्लॅन लय स्ट्रॉंग आहे, कॅश काढेपर्यंत लय स्ट्रॉंग आहेत, पण जिथून लॉन्चिंग करायचं असतं, दुकानाचं ओपनिंग करायचं असतं, तर तिथं केलं जात नाही, तिथं त्याला सोडून दिलं जातं. असं काही करत असतात लीडर लोकांनो, तर त्यांनी समजून घ्या. हे महत्वाचा मुद्दा बोलतोय बरं का. जे पण स्ट्रगल लोक आहेत सगळे या फेजमध्ये आहेत, त्यांनी इथून सुरुवात केली पाहिजे. याच्यामध्ये मी भोसले सरला काढलं की सर भोसले सर एवढा एवढा इन्कम आहे. मी जॉब मध्ये त्यांनाच विचारन, सर सांगा मला कसं शक्य आहे, एवढं इन्कम आहे, एवढं खर्च आहे, एवढं बॅलन्स आहे, एवढं शिल्लक राहील, थोडं इन्क्रीमेंट वाढलं तर एवढे ऍड होतील. आणि ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये सर इन्व्हेस्टमेंट हे कॉम्पिटिशन आहे, किती कॉम्प्लिकेशन्स आहेत. म्हणजे येस. पहिलं आफ्टर परचेस प्रोसेसचा रूल काय म्हणतो की समोरच्या व्यक्तीला काय पाहिजे हे ठरवा. दुसरं काय, त्याच्याकडे जे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये काय चॅलेंजेस हे दाखवा. बघा, 2 पॉईंट सांगितलेत, लिहून घ्या. पहिला पॉईंट, काय जीवनात पाहिजे. दुसरा पॉईंट, जिथून होणार आहे त्याच्यात काय कॉम्प्लिकेशन आहेत. तिसरा पॉईंट, डायरेक्ट सेलिंग बिझनेसमध्ये किती मोठी इंडस्ट्री आहे. चौथा पॉईंट, सनेज बिझनेस किती मोठा आहे. यस. तर याच्यामध्ये प्रोफाईल किती मोठे आहे, प्रोडक्ट्स कसे आहेत, प्रोडक्ट किती गरजेचे आहेत, मार्केट किती मोठे आहे, ह्या बिझनेसच्या माध्यमातून लोक किती हेल्थ मिळू राहिलेत, किती भारी शेती तयार होऊ राहिली आहे, इथून पैसा कसा येऊ राहिलाय, कुठल्या क्लासचे लोक पैसे कमवू राहिलेत, किती किती मोठे चेक्स आहेत, किती मोठ्या लोकांनी गाड्या घेऊन राहिलेत, लोकांची लाईफ कशी बदलली आहे, हे सगळं सनेच्या प्रोफाईलवर सांगणं. आणि मग आमचं एज्युकेशन सिस्टम जसं लहान बाळाला आई वडील हात धरतात असं आमचं एज्युकेशन सिस्टम आहे. आणि हे सगळं समजण्यासाठी सर कमीत कमी तुम्हाला 1 वर्ष लागणार. आणि जर तुम्ही 1 वर्ष मला साथ देतात तर ह्या 30,000चे कमीत कमी आपण 3 लाख ते 10,000 करूया.
हा मुद्दा फार महत्वाचा आहे. कोणा कोणाला क्लिअर झाला पॉईंट? यस सर. मग आता असं म्हणल्यानंतर आता प्लॅन दाखवायचा, पुन्हा कॅल्क्युलेशन. आता तयार केलं, त्याला फोटो दाखवले, आता पुन्हा स्ट्रक्चर दाखवा. त्यांनी 5 RPV सुरू केलं. त्यांना 6x6 फॉर्म्युला दाखवा. प्लॅन मध्ये मी तुम्हाला शो करेन. वर लिहा यूच्या वरती लिहा स्पॉन्सर, अपलाईन आयडी, लेफ्ट साईडला लिहा सनेज, राईट साईडला लिहा ESCSI, आणि त्याच्या खाली एक लाईन मारून 4 ABCD काढा. आणि ते 4 लोक, सर तुमच्याकडे 100 लोक असतील, त्याच्यातून आपण एक 20-25 लोकांना जरी हा प्लॅन दाखवला, तरी आपल्याकडे 4-5 लोक सिरियसली जॉईन होऊ शकतात. मग ते जॉईन झाणारे लोक, त्यांचा लॉस काय? त्यांना आयडी फ्री भेटला, त्यांना प्रोडक्ट वरती डिस्काउंट भेटलं, फ्री प्रोडक्ट भेटले, कॅशबॅक बोनस भेटलं. मग त्यांना जर 30,000 रुपये देऊन जर त्यांना जवळपास 42-45 हजार रुपयाचं जर प्रॉफिट होत असेल, 13 ते 15 हजाराचं, तर त्यांचा लॉस होतोय का? हीच नाही. गोष्ट 5,000ला सांगू शकतात, जर 5,000चा प्लॅन दाखवत असाल तर. सर 5,000मध्ये त्या व्यक्तीला 2,500-3,000चा बेनिफिट होतो, लॉस आहे का त्याचा? जरी त्याने आपल्यासोबत काम नाही केलं, आपले प्रोडक्ट वापरले, तुमची फेस व्हॅल्यू खराब होईल का? मी नाही. माझ्या वडिलाला प्रोडक्ट दिले, मी माझ्या बहिणीला दिले, मी माझ्या मावस बहिणीला दिले, मी आत्याला दिले, मी माझ्या मामा शेतीत प्रोडक्ट वापरले, म्हणजे मला आवडतात. जरी लोकांना पैसे नाही भेटले, तरी पैसे दिल्याच्या मोबदल्यात लोक समाधानी पाहिजेत, आणि जग याच्यावरच चालतं. बरोबर आहे? येस. बरोबर. हा विश्वास मी त्याला दिला, म्हणजे त्या व्यक्तीला वाटणार नाही की मी लोकांना फसवतोय, मी लोकांना बुडवतोय, कारण की इथून मागल्या कंपनीने लोकांना बुडवलेलं आहे. आता मी इथं लोकांना सांगणार 4x4 स्ट्रक्चर, आणि मग मी सांगणार की 2,500 रुपयामध्ये 4 लोकांमध्ये तुम्हाला किती भेटत होते, त्या तुमच्या स्क्रीनवर आहे. किती भेटतात 4 लोकांमध्ये? गेट पास्टर मध्ये पुन्हा प्लॅन रिपीट करावा लागेल. आता मी तुम्हाला प्लॅन प्रेझेंटेशन मध्ये सांगणार आहे, पण तुम्ही इथं पुन्हा 4, 16, 64, 256, 1,024, आणि याचं पहिलं 1,400 ते 2,400, नंतर काही समथिंग 6,000, नंतर 25,000 समथिंग अशा अमाऊंट येतील. अशी 5.5 लाखाची अमाऊंट येते. पण सर एवढं स्लो कशाला जायचं? तुमचं आता कामच करायचंय, मोठंच खेळायचंय, 6च आणू ना सर. तर चिल्लरीने काय उपयोग आहे? 4 लोकांना जॉईन करून 1,400 भेटण्यापेक्षा तर चहा पाण्याला पेट्रोलच जातील. मग आपण असं करू, ह्या वेळी जाऊया की तुमचा एक 7-8-10 तासाचा वेळ, आणि तुमचा 14-15 हजारात चेक पहिल्या लेवलला, दुसऱ्या लेवलला पार 1,15,00,000पर्यंत चेक जातो. बरोबर आहे ना? 1,32. हो. बरोबर. मग ह्या लेवलनी समजवा, एकीकडे 5.5 लाख आणि एकीकडे 32 लाख. 32 लाख, एकीकडे 5,000 आणि एकीकडे 30,000. आणि 30,000 जे निघणार आहेत, ते लोक जॉईनिंग करूनच निघणार आहेत. हे आफ्टर परचेस प्रोसेस मध्ये क्लिअर झालं पाहिजे. कोणाला कोणाला समजलं? यस सर. बरोबर आहे. तर आफ्टर परचेस मध्ये हे क्लिअर झालं. आता लोक ऑब्जेक्शन टाकतील. आता याच्यामध्ये जर लकच खरंच माणसाकडे पैसे नाहीत, तो पैसे देऊन इकडे तिकडे टाकून जर पार कर्जबाजारी होणार असेल, आणि तुमच्या संग काम करायला पण निगेटिव्ह होणार असेल, तर अशा लोकांना अपग्रेड करायला लावू नका. जे अमाऊंट आहे त्याच अमाऊंट मध्ये सुरुवात करा. पण त्याच्या लोकांना खाली तुम्ही सनेज अपग्रेड करत चाला, आणि त्याला मग रिअलाइज होईल, याला आपल्या लोक खाली मोठ्या अमाऊंट निवड राहिलेत, आपण पण केलं पाहिजे. आपण खोटं बोलू शकत नाही. नाही. डोंट फोर्स बट क्लोज. लिहून घ्या, डोंट फोर्स बट क्लोज. बरेच लोक फोर्स करतात आणि मग लोक टाळतात, फोन उचलीत नाही, अवॉइड करतात. अरे लोकांचं कल्याण करायला निघलात तरी लोक अवॉइड करतात. नॉट अ गुड थिंग. डोंट फोर्स बट क्लोज. आता याच्यामध्ये पैशाचा विषय येईल. सर आता 30 करायचे, पण तो म्हणून पैसे नाहीत, वेळ नाही. काही लोकांकडे पैसे असतात, काही लोकांकडे नसतात. असणारे लोक मॅनेज करून आणतील, ज्यांच्याकडे नाहीये ते मॅनेज करून आणतील. जे आहेत त्यांना विश्वास द्यावा लागतो, भविष्य दाखवावं लागतं की ह्या पैशामध्ये किती मोठा पैसा जनरेट होणार आहे. आंब्याचं जर आंबट बी लावलं तर आंब्याला सगळे झाडं कशी येतील? आंबटच जाणार फळ. आणि गोड लावलं तर कशी येतील? गोड येणार. तर तुम्ही गोडच. 5 रन जॉईन झाले, तर तुमच्या टीम मध्ये सगळे 5 रन जॉईन होतील. असे उदाहरणं पण थोडी आयडिया काढाव्या, जे लागते. सटीक त्याला समजतील. असे ज्या जसे लोक तसे उदाहरणं. नाही तर बिचारा खेड्यापाड्यात हे, त्याला 6वी शिक्षण झालंय, तुम्ही त्याला मॅकडॉनल्डचं उदाहरण दिलं तर पटणार? फेसबुकचं उदाहरण त्याला समजणार? त्याच्या एरियातलं उदाहरण, त्याला अनुभवात आलेलं उदाहरण तुम्ही दिलं पाहिजे. आणि मग इथं पैशाचा फॉलोअप घ्या, मग क्लोज करा. मग आपण इथंच जर क्लोज होईल नाही होईल, कारण की डिस्ट्रीब्युटर झालाय आपला, तो तयारच होऊ शकतो. आता इथं लिस्ट बिल्डिंग करा. सर काढा लिस्ट. त्यांना नाही सांगायचे, आपण काढायची 20 नावं. सर सांगा तुमचे विश्वास ठेवणारे लोक, ज्यांना या पैशाची गरज आहे, ज्याच्यावर लोन आहे, जे यांना ह्या पैशाची ज्यांना ज्यांना गरज आहे, आणि ते तुम्हाला मानतात, असे मला 20 लोक सांगा. दॅट्स इट. मग काही लोक असतात ज्यांची फेस व्हॅल्यू नसती, आणि काही लोक असतात त्यांची फेस व्हॅल्यू असते. ज्यांची फेस व्हॅल्यू नसती, तिथं त्याला सांगा की तुम्हाला काय करावं लागेल. सर तुम्हाला हळूहळू सक्सेस भेटेल सर, कारण की तुम्ही इथून मागे काही काशी केली नाहीये.
ज्याची थोडी फेस व्हॅल्यू आहे त्याला सांगा सर तुमची फेस व्हॅल्यू आहे, तुमचे 5-50 जॉईनिंग सहज होतील, पण तुम्ही सिस्टमने काम करा तर तुमचे लोक लॉंग टर्म टिकतील. बरेचसे लोक प्रोफेशनल येतात पण सिस्टम फॉलो न केल्यामुळं त्यांचं 2-4 लाख इन्कम होतं आणि पुन्हा त्यांना डाऊनफॉल चालू होतो. कोणाला कोणाला ऍग्री या गोष्टी? येस. कारण की हे सांगितलं जात नाही. नाही. तुम्ही जे बोलतात लोक त्याच्यावर चालणार. अशोक सर ह्या लेवलला पोहोचलेत का? कारण की अशोक सर क्लॅरिटीमध्ये बोलतात. जॉईन झालेल्या माणसाला छान तारे तोड लावून का अशी स्वप्न दाखवली नाही पाहिजेत. बायको लग्न झाल्यानंतर काही सांगायची गरज आहे का? आता चंद्रावर नेईन सूर्यावर नेईन मग आय लव्ह यू. लग्न झालं आता तुझं. आता रिएलिटीवर तर या. इथं येऊन पण मोठे हवेतच बॉम्ब आणतात, लई करोडून लई मर्सिडीज. आता त्याचा चेक कसा 5,000, कसा 10,000, कसा 15,000, कसा 20,000 येईन ह्या गोष्टीवर बोलावं लागन आणि त्याच्यासोबत कामाला उतरावं लागन. आणि जर रिस्पॉन्स देत नसेल तर त्याला सांगावं लागन सर जो मी चेक्स म्हणलो तो निघणार नाही. समजतंय का? नाही तर तो लास्टला ब्लेम करतो मला सपोर्टच दिला नाही आणि माझा चेकच निघला नाही, सिनियर जे बोलले ते झालंच नाही. मग मी लिस्ट काढून घेणार भोसले सरची. आणि मग भोसले सरची लिस्ट काढून घेतल्यावर भोसले सरला म्हणणार चलो उसाव कॉल. त्यांना इन्व्हिटेशनची लिंक पण पाठवणार, माझ्या वेळेनुसार फोनवर शिकवणार, मी बल्क झूम मीटिंग मध्ये शिकवणार हाऊ टू कॉल. कसे लोकांची वेळ घ्यायची हॉटेलला भेटायला, कसं लोकांची वेळ घ्यायची आपल्या घरी बोलवायला, कशी लोकांची वेळ घ्यायची एखाद्या हॉलमध्ये प्रोग्रामला दाखवायला, कशी लोकांची वेळ घ्यायची एखादा व्हिडिओ त्याच्यासोबत बसून पाहायला, कशी लोकांची वेळ घ्यायची एखादी लिंक तुला मी पाठवणार आहे ती व्यवस्थित पाहण्यासाठी कसं बोललं पाहिजे हे मला तिथं बोलावं लागल. लागेल. आणि मग ह्या जर बेसिक इन्व्हिटेशन मी तिथं शिकवणार कसे. आता बघा ह्या सगळ्या प्रोसेस आफ्टर परचेस प्रोसेस मध्ये चालल्यात, बरोबर आहे की नाही? हो. हे सगळ्या प्रोसेस कशात चालल्यात हा? आफ्टर परचेस प्रोसेस. हा. मग इथं मी बेसिक त्याला इन्व्हिटेशन शिकवण. मग बेसिक इन्व्हिटेशन मध्ये तुम्हाला कळलं पाहिजे तो आपल्या घरी येणार, आपण त्याच्या घरी जाणार, किंवा एखाद्या प्रोग्रामला बोलवणार, हेल्थ अवेअरनेसला बोलवणार, ऑनलाईनला बोलवणार किंवा व्हिडिओ लिंक पाठवणार. तुम्हाला कळलं पाहिजे की 6-7 प्रकारे आपण ज्या वेळी लोकांना प्लॅन दाखवू शकतो. आता ह्या प्रोसेसमध्ये मी त्याला इन्व्हिटेशनचे फंडे कसे असतील ते शिकवणार. आता याच्यामध्ये पुढे गेल्यावर आपण शिकू पॉईंट टू पॉईंट, पण मला इथे इन्व्हिटेशन शिकावं लागेल. जर मी इन्व्हिटेशन नाही शिकवलं तर तो माणूस म्हणन अरे एक सनेज आहे एक आकाशवाणी आहे मला लय भारी वाटलं भेटतो का त्या सरांना. तो म्हणणार काय आहे काय नाही आयडी फ्री आहे, तिसराचा माल घ्यायचा, 4 लोक जोडायचे आणि झाला बिझनेस. मग बिझनेस प्लॅन होणार नाही. तर आफ्टर परचेस प्रोसेसमध्ये तुम्ही समोरच्याचं अपग्रेड करणं, लिस्ट काढणं, त्याला इन्व्हिटेशनच्या टीचिंग करणं, इन्व्हिटेशन प्रॅक्टिकली करणं, प्रॅक्टिकली इन्व्हिटेशन जाणं, आणि मग पुढचे प्लॅन पण फिक्स करणं. तुम्ही त्याला वेळ देणार असताल, त्याला लिंक पाठवणार असताल, त्याला एखाद्या सीओला बोलवणार असताल, त्याचे कमीत कमी 5-6 लोकांना प्लॅन झालेच पाहिजेत. त्याला ठरवायचं की सर ह्या महिन्यात कमीत कमी आपल्याला 20 लोकांना प्लॅन द्यायचे. किती लोकांना? 20. काही लोक 5 आणि 6 लोकांना सांगतात. सांगा ना 20 लोकांना, काय प्रॉब्लेम आहे? होऊन द्या ना 20 लोकांतून 10-12 लोक जॉईनिंग. येऊन द्या ना त्याचे 1.5-2 लाख पीव्ही निघून द्या, त्याच पहिल्याच महिन्यात सिल्वर येलोबी, काय प्रॉब्लेम आहे? जर 4x स्ट्रक्चर लागलं ना तर सिल्वर मध्ये पण मला वाटतंय ना 20-25 हजार चेक निघू शकतो, माहितीये का तुम्हाला? येलो बी नाही घेतला तरी 20,000 चेक जाऊ शकतो, जाऊ शकतो नाही जाऊ शकत? जर 1.5-2 लाख पीव्ही गेले आणि तो सिल्वरच आहे तर काय होईल? निघणार ना चेक तेवढा. हा. पण बऱ्याच वेळा लिडरच्या बोलण्यातूनच स्लो येतं. काही नाही सर 5-6 लोक भेटा, काही नाही सर सिल्वर व्हा, काही नाही सर. अरे मी म्हणतो पहिल्याच महिन्यात तो येलो बी का नाही होऊ शकत? पहिल्या महिन्यात 15,000 घ्यायचा अधिकार नाही का लोकांचा? का नाही दाखवत लोकांना आपण? हे दाखवत नाही लीडर म्हणून पैसे भेटत नाही. मग पहिल्याच महिन्यात लोकांना 5,000 भेटतात, 2,000 भेटतात, 7,000 भेटतात. पहिल्याच महिन्यात सिल्वर बनावं असं कुठं लिखित आहे का? पहिल्या महिन्यात येलो बी घेऊ शकत नाही असं कुठं लिहिलं आहे का? नाही. तर पहिल्याच महिन्यात त्याच्या कुवतनुसार त्याला दाखवा सर एवढे पीव्ही केल्यावर एवढा चेक, एवढे पीव्ही केल्यावर एवढा चेक, आणि त्याच्या कुवतीनुसार तुम्हाला वाटलं त्या लेगला तुमचं कोणीच नाहीये तुम्ही वेळ देऊ शकतात, दाखवा ना डायरेक्ट येलोबीचं स्वप्न. घुसा 20 लोकांना त्याच्या लेगवर, त्याचा येलोबी आणि तुमची हाऊस बोनस. काय वाटतं? येस सर. अरे 7-8-10 लोकांसोबत बेसिक केलं ना बाबड्या हे येड्या तरी तुझा हाऊस बोनस होऊ शकतो. पण तू गोमट्या आणतो वरवर. 10-12 लोक जॉईनिंग काढल्या ना तरी पीव्ही येतात. फक्त बसून समोरासमोर हे स्वप्न दाखवणं गरजेचं आहे. येस सर. किती लोकांना वाटतं आफ्टर प्रोसेस? बसले सर तुमचं काय म्हणणं आहे याच्यात? येस सर, डेफिनेटली सर. जसं तुम्ही आत्ता बोलला की आफ्टर परचेस प्रोसेसमध्येच खूप मोठी ताकद आहे. आणि ज्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही सांगितल्या की बाबा त्याला लिस्ट कशी काढायची, बसल्या जागेवर तुम्ही जर 15-20-30 लोकांची लिस्ट काढून घेतली तर डेफिनेटली त्या गोष्टी होऊ शकतात. हम्म. सेकंड गोष्ट, कॉल इन्व्हिटेशन जर करायचं असेल तर त्याच्यासाठी मग लिंक कशी करायची, किंवा होम मिटिंगला कसं बसायचं, किंवा झूमला कसं बसायचं, किंवा 4-5 लोकांना घरी घेऊन कसं बसायचं, या आयडिया देणं गरजेचं आहे. आणि 100% त्या गोष्टी होऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं तुम्ही आता म्हणला की एखाद्याची कॅपॅसिटी आहे
तर डेफिनेटली फक्त त्याला सिल्वरवर न थांबता त्याला एक लेग एलओबी वर सुद्धा आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. मला आणि एकच वाटतं, प्रत्येक लोकात क्षमता आहे, फक्त वरच्या माणूस तिची क्षमता जागी करो. फुगणीने फुकं लोक आग होती. काही लोकांची फुगणीच नाहीये. काही लोक म्हणतात 6 महिन्यात सिल्वर हो. येड्यांनो, तुम्ही कशाला आलात? गोट्या खेळायला आला की इथं? कशाला आलात? का जॉईनिंग करून एखाद्या माणसाची 20 प्लॅन देऊ शकत नाही? का माणसाचे पहिल्या महिन्यात 2 एलओबी होऊ शकत नाही? ठरवलं ना, काही लोक पहिल्या महिन्यात हाऊस बोनस पण घेतील, फक्त वरचा वाक पाहिजे, वरची शिडी नाही पाहिजे. राईट. एखाद्याची लेग आहे ना, एकच लेग आहे, तो जर घुसला ना त्याच्या टीम मध्ये 50 60 70 प्लॅनला, आणि सनेज कॉर्नरने प्लॅन काढले ना, तर पहिल्याच महिन्यात हाऊस बोनसचा रेकॉर्ड करू शकतो. पहिल्याच महिन्यात. एवढी पण ताकद या बिझनेस मध्ये आहे. एका लेगला 7 लोक जॉईन झाले तर किती होतात? 15,000 पिवणी. 1,05,000. 8 लोक जॉईन झाले तर 1,20,000. बस. म्हणजे 8 लोक जॉईन करण्यासाठी हा जर एक्सपर्ट असेल ना, 15 प्लॅन एका लेगवर, 2 डिस्ट्रीब्युटर, तू 15 प्लॅन, असे 60 प्लॅन दे बाबड्या. तुझ्या दम असेल ना, तू पहिल्याच महिन्यात लोकांना हाऊस बोनस काढशील. मग बघू कोण कहा पे जात आहे. नाही तर टुल्लुक टुल्लुक एका वर्षात बिचारा सिल्वर बनतो, आणि हा कॉमट्या म्हणतो मला मोठं व्हायचं. तुझ्या पप्पाने ठेवलंय. तुझं लक्षच नसेल खाली तर कसा बिझनेस होणार? जर अशोक सर ह्या लेवलला डोके लावतात, तुम्हाला कळलं पाहिजे तुमचा बिझनेस कुठं चाललाय, तुमचा बिझनेस कुठं जाऊ राहिलाय, तुम्ही काय केलं पाहिजे, काय नेलं पाहिजे, काय बदल केला पाहिजे, काम करताना, सांगताना, प्लॅन देताना. तो बदल आला पाहिजे ना. नुसतं गाढवासारखं काम करून काय फायदा नाही, मला तरी वाटतं. येस सर. याच्यामध्ये आणखीन एक मुद्दालाही महत्वाचा आहे. जेव्हा तुम्ही सनेज सांगता, सनेजचे प्रोडक्ट सांगता, तिथं तुम्ही क्वालिटीवर डिस्कस करा, मॅन्युफॅक्चरिंगवर डिस्कस करा, प्राइसिंगवर डिस्कस करा. लोकांना सांगा की ही एमआरपी मध्ये प्रोडक्ट भेटत नाहीत. हे 100चं प्रोडक्ट तुम्हाला 50-60ला भेटतं. त्या 1000चं प्रोडक्ट तुम्हाला 500-600ला भेटतं. म्हणजे त्यांच्या घरच्याचा माइंडसेट होईल, हे प्रोडक्ट स्वस्त आहे. नाही तर 2600ची बॉटल आहे ना, पार हाताला आहे ना पॅरालिसिस झाल्यासारखं खोलती त्याची बायको. मग त्याला निगेटिव्ह करती, लई महाग प्रोडक्ट आहेत. काय आफ्टर परचेस प्रोसेस मध्ये बाबड्या हे सगळं करावं लागतं. नुसता डेमो आलाय, कुणाच तरी डाग क्लिअर झाले, कुणाच तरी वजन कमी झाले म्हणून प्रोडक्ट आला, जॉईन झाला, लोकांना 4-5 लोकांना सांगतो आणि मोठा होशील. हे स्वप्नात बघ. लय मोठे पैसे देतं, लय खजाना आहे, पण इथं प्रॉपर सिस्टमने जाण्याची गरज आहे. आता बघा, नेक्स्ट पार्टवर जाऊ, नेक्स्ट टॉपिकवर. याच्यामध्ये यूज द प्रोडक्ट हा पॉईंट क्लिअर करायचा आफ्टर परचेस प्रोसेसमध्ये. कारण की प्लॅन देताना एवढं सांगत नाही आपण त्याच्याबद्दल, बरोबर आहे ना? येस सर. पॉसिबल असेल तर आफ्टर परचेस प्रोसेस मध्ये जर तुम्ही डेमो दाखवले नसेल तर डेमोचा व्हिडिओ किंवा प्रोडक्टचा रिझल्ट दाखवा, 2-4 रिझल्ट दाखवा. आणि त्यानंतर प्राइस वर डिस्कस करा. पहिले एक क्वालिटी आणि दुसरी काय? प्राइस. प्रोडक्ट मध्ये 2 गोष्टी मॅटर आहेत. काय काय? क्वालिटी आणि प्राइस, बरोबर. हा, क्वालिटी आणि प्राइस. मग क्वालिटी म्हणजे रिझल्ट, क्वालिटी म्हणजे डेमो, आणि प्राइसिंग वर म्हणजे सगळं डिस्काउंट दाखवत तिथं. कन्सिस्टन्सी ऑफर काय आहेत, कसे 50% पडतात. काही लोक आहेत ना, कन्सिस्टन्सी एका प्रोडक्ट मध्ये किती भेटतात हे समजवण्यासाठी 1.25 तास घालतो याडा माणूस. अरे बाबा, 30,000 रुपये दिले सर, तुम्हाला रिटेल प्रॉफिट एवढं, कॅशबॅक एवढं, फ्री प्रोडक्ट एवढं, आणि कन्सिस्टन्सी मध्ये जर तुम्ही 4 महिने एवढे प्रोडक्ट घेतले तर 5व्या महिन्यात फ्री भेटतात. याला 5 मिनिटं द्यायचे असतात राजांनो. किती मिनिटं? 5 मिनिटं. त्यांचेच पैशात तुम्ही त्यांना प्रॉफिट दाखवतात. ते काय उल्लू आहेत का? का मसनवाड्यातून आलेत? त्यांना नेटवर्क मध्ये पैसे दाखवा. कशामध्ये दाखवा? नेटवर्क मध्ये. नेटवर्क मध्ये पैसे दाखवा, तर ते लोक आतून जागे होते. बऱ्याच वेळा लोक काय म्हणतात, एवढे पैसे द्या, एवढं डिस्काउंट होईल, मग एवढं विका, मग रिझल्ट येईल, मग त्यांना आपण जॉईन करू. अरे एका माणसा थ्रू आहे ना, बिचारा तो माणूस काय करतो माहिती का? 100 मधले 95 लोक फक्त स्वतःचे टाकलेले पैसे काढून निघायला प्रयत्न करतात. म्हणून लोकांच्या लेग डेव्हलप होत नाही. म्हणून इश्यू आहे की लोक बोला. येस सर. बरोबर आहे सर. किती लोकांना वाटतं खरं आहे सर हे? खरं आहे येस. सर. तर यूज द प्रोडक्ट मध्ये 2 गोष्टी आहेत, क्वालिटी आणि प्राइस कम्पॅरिझन. डन इथपर्यंत? म्हणजे लोक लॉंग टर्म प्रोडक्ट वापरतील. आता मला सांगा, घरी प्रोडक्ट वापरायला लागलो, मला प्रोडक्ट लय भारी वाटले, माझ्या बापाला देणार, माझ्या आईला देणार, माझ्या काकाला देणार, माझ्या ऑटोमॅटिक प्रोडक्ट शेअरिंग होतील. काय वाटतं? येस सर. प्रोडक्ट जर आवडले, फायदा झाला, तर प्रोडक्ट विकायची शिकायची गरज नाहीये, ऑटोमॅटिक शिकतं. येस ऑर नो? येस बरोबर. सर. किती जणांना वाटतं ऑटोमॅटिक शिकू शकतो? येस सर. हा, ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये दुकानं टाकतात लोक, ऑनलाईन पोर्टल आहेत, लोकांना गरज तयार होती, लोक दुकानात जातात आणि माल भेटतो. बरोबर आहे ना? पण बरोबर. आपल्याला माहितच नाहीये की 100 मध्ये कोणाला प्रॉब्लेम आहे. येस ऑर नो? आणि येस. मग कधी स्टेटसवर, कधी सोशल मीडियावर हे सगळे बोनस गोष्टी असतील, होऊन कोणी आला तर. पण तुमचं टास्क पाहिजे की मी सेल्समन नाहीये, मला लोकांना डिस्ट्रीब्युटरच बनवायचं आहे. लिहून घ्या, मी सेल्समन नाही, मला लोकांना डिस्ट्रीब्युटर बनवायचंय. लोकांच्या आयडीवर 10,000, 20,000, 30,000ची खरेदी करायची. प्रत्येक व्यक्तीला प्रोडक्ट वापरायचे असतील तर मी डिस्ट्रीब्युटर बनवणार, प्रोडक्ट देणार, आणि त्याने टाकलेले पैसे काढण्यासाठी मी त्याच्या थ्रू लोक जॉईनिंग करणार. हेच सोल्युशन आहे.